नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। 31 मार्चपूर्वी करून घ्या ही कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। मार्च महिना संपत आलेला आहे आणि या महिन्यासह आता 2023-24 हे आर्थिक वर्ष देखील आता संपणार आहे। 2024-25 आर्थिक वर्ष त्यानंतर सुरू होईल, पण या बदलासाठी आता तयार राहण्यासाठी तुम्हाला आधी काही महत्त्वाची कामे सुद्धा पूर्ण करावी लागणार आहे। 31 मार्चच्या आधी पैशाशी संबंधित अनेक कामे पूर्ण करावी लागणार आहे। तर काय आहेत ती कामे, चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। ITR फायलिंग करदात्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते। तुम्हाला तुमचे अद्ययावत आयकर रिटर्न 31 मार्चपर्यंत भरता येणार आहे। ज्या करदात्यांनी या आर्थिक वर्षात त्यांचे विवरणपत्र भरले नाही किंवा ते त्यांच्या उत्पन्नात काही भाग दाखवू शकले नाहीत किंवा त्यांनी त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये काही चुकीचे तपशील भरले असेल, तर अशा परिस्थितीत आता आयकर पोर्टलवर जाऊन अपडेट रिटर्न दाखल करू शकता। करदात्यांना जानेवारी 2024 साठी वेगवेगळ्या कलमांतर्गत मिळणाऱ्या कर सवलतीसाठी मार्चमध्ये TDS दाखल करण्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल। जर कलम 194IA, 194IB आणि 194M अंतर्गत कर कपात केली गेली असेल तर चालान विवरण 30 मार्चपूर्वी दाखल करावे लागणार आहे। विद्यमान GST करदाते 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्ष 2024-25 साठी GST रचना योजनेसाठी आता अर्ज करू शकतात। ठराविक उलाढाल असलेले पात्र व्यावसायिक करदाते या योजनेसाठी अर्ज करू शकतात। यासाठी त्यांना CPM 02 फॉर्म भरावे लागेल। GST करदात्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपये आहे, ते या योजनेअंतर्गत आता अर्ज करू शकतात। जर तुम्ही PPF आणि सुकन्या समृद्धीसह इतर अशा सरकारी समर्थित योजनांमध्ये जर गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला प्रत्येक आर्थिक वर्षात तुमच्या खात्यात किमान रक्कम आता जमा करावी लागणार आहे। PPF मध्ये वर्षभरात किमान 500 रुपये तर SSY मध्ये 250 रुपये गुंतवावे लागणार आहे। तुम्ही असे न केल्यास तुमचे खाते आता डिफॉल्ट घोषित केले जाऊ शकते आणि तुम्हाला त्याचा दंडही भरावा लागू शकतो। फास्टॅग वापरकर्त्यांसाठी 31 मार्चची तारीखही आता महत्त्वाची असणार आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगचे KYC तपशील अपडेट करण्याची अंतिम मुदत आता वाढवलेली आहे। यापूर्वी ही अंतिम तारीख 29 फरवरी होती, ती आता वाढवून 31 मार्च करण्यात आलेली आहे। फास्टॅग कंपनीनुसार आता नॅशनल इलेक्ट्रिकल टोल कलेक्शनच्या वेबसाईटवर किंवा इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट देऊन फास्टॅगचे KYC केले जाऊ शकते। असे न केल्यास फास्टॅग खाते आणि डिव्हाइस 1 एप्रिलपासून आता अवैध ठरू शकते।